अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी मुंबई पुण्याहून कोकणच्या वाटेवर निघालेल्या लाखो भक्तगणांचा प्रवास यंदा काहीसा सुकर होण्याची चिन्हे आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या रस्त्यांचे युद्ध पातळीवर डांबरीकरण करण्यात येत असून येत्या 2 दिवसात ती कामे पूर्ण होतील असा यंत्रणांचा दावा आहे। मात्र या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास त्या मार्गाने डांबरीकरण उघडे पडून पुन्हा महामार्ग खड्डेमय होण्याची भीती व्यक्त केली जाते। येत्या शनिवारी गणरायाचे आगमन होणार असून कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई ठाण्यातून लाखो भक्तगण वेगवेगळ्या वाहनांतून कोकणात यायला निघाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू होईल असे वचन दिले होते, मात्र पावसामुळे याची पूर्तता होताना दिसत नाही। त्यामुळे कशेडी बोगद्यातून एकतर्फी वाहतूक सुरू राहण्याची शक्यता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।